ते त्वचा. तर आपल्याला त्वचेबद्दल जाणून घ्यायचं आहे. जे शरीराचा सगळ्यात मोठा अवयव आहे, ज्यामुळे आपल्याला काय होतं, स्पर्शांची जाणीव होते. स्पर्श हे जाणीव होते की नाही, स्पर्श केलेला कशाने जाणीव होती, त्वचा. मग हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि यामुळे आपल्याला स्पर्शांची जाणीव होते. वस्तू किंवा पदार्थाचं स्वरूप, म्हणजे वस्तू कशी किंवा पदार्थ कसा आहे, गरम आहे का थंड आहे का खडबडीत आहे का गुळगुळीत आहे, हे कशाहून कसं कसं जाणवतं आपल्याला, हे सगळ्या गोष्टी हे त्वचेमुळे जाणवतात, हे की नाही. थोडक्यात आपण एखादं रेशीम कापड किंवा कापसावर आपण हात फिरवला असा, तर काय जाणवतं आपल्याला, की त्याचा मुलायमपणा जाणवतो. ते कशामुळे, तर त्वचेमुळे आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव होते. मग त्वचा काय, हा आपल्या शरीरातला महत्त्वाचा ज्ञान इंद्रिय आहे. प्रश्न असा विचारतील की त्वचा हा महत्त्वाचा काय, ज्ञान इंद्रिय है ना, ज्ञानेंद्रिय सगळ्यात महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय जे आहे ते कोण आहे, त्वचा. ठीक आहे. मग शरीराच्या बाह्य आवरणालाच काय म्हणतो आपण, त्वचा असं म्हणतो. तर आपण ह्या त्वचेची रचना कशी असते आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. मानवी त्वचा आहे का, ही मुख्यतः 2 थरांची बनलेली असते, बाह्य त्वचा आणि अंतत्वचा. बाह्य त्वचेच्या सर्वात वरच्या थराला काय म्हणायचं, बाह्य त्वचा. आपल्या वरच्या त्याला काय म्हणायचं, ह्या सगळ्यात वरचा थर तो काय, बाह्य त्वचा. ही त्वचा आपल्याला डोळ्यांनी दिसते. मग मला सांगा मुलांनो, आपल्या सगळ्यांची त्वचा सेम असते का, नाही. तर काही गोरे असतात, काही सावळे असतात, तर काही काळे असतात. तर मग सगळ्यांचा रंग असा वेगळा वेगळा का असू शकतो बरं. मग मला सांगा बरं, असा सर्वांचा वेगवेगळा कलर का असू शकतो, याचं काय कारण असू शकतं. तर याचं कारण आहे, तर आपल्या शरीरात एक रंगद्रव्य असते, ते रंगद्रव्य शरीराच्या त्वचेचा रंग ठरवते. असते. काय होतं, सूर्यकिरणापासून संरक्षण मिळतं काळ्या त्वचेमुळे. का संरक्षण मिळतं, तर काळ्या रंगामध्ये काय असतं, मॅलेलिनचं प्रमाण जास्त असतं. मॅलेलिन त्वचेचे व आतील भागाच्या अतिनील किरणापासून काय करतं, संरक्षण करतं. ज्याप्रमाणे मॅलेलिनवर त्वचेचा रंग अवलंबून असतो, त्याचप्रमाणे वातावरणावरही त्वचेचा रंग अवलंबून असतो. शरीरातली आर्द्रता व तापमान राखून ठेवण्याचं काम पण कोण करतं, त्वचा करतं. अशा प्रकारे त्वचाबद्दल आपण शिकलो. त्वचा हे अतिशय महत्त्वाचा शरीरातलं ज्ञानेंद्रिय आहे. पुन्हा ते शरीराच्या बाह्य आवरणात असतं आणि मॅलेलिनवरच काय ठरलेलं असतं, तुमचा रंग ठरलेला असतो शरीराचा. तसंच वातावरणावरही तुमचा रंग ठरलेला असतो, काळेपणा गोरेपणा. या त्वचेबद्दल एवढंच महत्त्वाचं आहे. पुढचा जो पॉईंट आहे, स्नायू संस्था म्हणजे काय, मस्क्युलर सिस्टीम. तर आपण या स्नायू संस्थेबद्दल थोडंसं माहिती करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर काय करा, स्नायू संस्था म्हणजे काय, आपण फॉर एक्झाम्पल आपण हाताची काय करा, घट्ट मूठ पकडून ठेवा आणि तो घट्ट मूठ आवळून काय करा, कोपरा दुमडा. मुठ्ठ घट्ट आवळून काय करायचा, असा हात समोर घ्यायचा, कोपरा दुमडायचा
आणि मग त्याच्यासोबतच तुम्ही काय करायचं, दुसऱ्या हाताने तुमच्या बोटांचा जो दंड आहे त्याला काय करायचं, चापसून बघायचं. ते चापसून बघितल्यावर काय कळलं तुम्हाला, तो काय भाग आहे, मांसल भाग आहे. त्या भागालाच काय म्हणायचं, स्नायू. आपण आपल्या शरीराच्या ज्या विविध हालचाली करतो त्यावेळेस हे स्नायू काय करतात, आकुंचन व शिथिल पावतात. जेव्हा आपण शरीराची हालचाल करतो असो, सपोज तो हात असा वर खाली करतो, तेव्हा काय होतं, तो स्नायू आहे जो दंड, म्हणजे तो आपण त्याला काय म्हणतो दंड, जो स्नायू आहे त्याला काय म्हणतो, आकुंचन व शिथिल पावतो. शिथिल म्हणजे काय, आकुंचन म्हणजे असा हे आकुंचन, शिथिल म्हणजे काय, सैल होणे. समजलं, आकुंचन पावतो आणि सैल होतं. अशा प्रकारे स्नायू आपल्या शरीरात जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा तो आकुंचन आणि शिथिल पावतो. म्हणजेच काय, स्नायू म्हणजे काय, गरजेनुसार काय होतं, तो आकुंचन व शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट म्हणजेच काय, स्नायू. स्नायू म्हणजे काय हे लक्षात ठेवा. स्नायू म्हणजे जशी आपल्याला गरज असते त्या गरजेनुसार तो काय होतो, आकुंचन पण पावतो आणि शिथिलीकरण पण होऊ शकतं. कशामुळे, असंख्य जो तंतूचा गट असतो आतमध्ये त्यांच्यामुळे. मग स्नायू त्यालाच म्हणायचं. आपलं शरीर असं सुदृढ कसं दिसतं, ही जी विशिष्ट ठेवण आहे आपल्या शरीराची ती या स्नायूमुळे आपल्याला प्राप्त होते. मग ह्या स्नायूचा आणि आपल्या हाडांचा काय संबंध आहे, परस्पर संबंध, तरच तो स्नायू आहे. आपला स्नायू हाडांना स्नायूबंधांनी बांधलेला असतो. आणि ह्या अशा प्रकारे, हे बघा ह्या आकृतीत दाखवते, जे स्नायू आहेत आपल्या शरीराचे ते काय, हाडांना स्नायूबंधांशी हे केलेले आहेत. स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणामुळे काय होतं, सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब पण जातात. म्हणजे आपल्या डोळ्यांची आपण पापणी उचलायपर्यंत किंवा कुऱ्हाडीने किंवा कोणतेही काम शरीराचं आपण करतो ते कशामुळे घडतं, स्नायूमुळे घडतं. यावरून आपल्याला लक्षात येतं की पार हसणं, उड्या मारणं, बोलणं, साधी साधी वस्तू फेकणं, क्रिया करणं, कोणतीही साधी क्रिया करणं, हे सुद्धा कुणामुळे, कुणाच्या हालचालीमुळे होतं, फक्त आणि फक्त स्नायू या संस्थेमुळेच चालू असतं. हे या सर्व गोष्टींना आपण स्नायूंचा वापर करत असतो. हसायला, बोलायला, उडी मारायला, कोणतेही कार्य करण्यासाठी आपण आपल्या स्नायूंचा काय करत असतो, उपयोग करत असतो. आणि हे स्नायू आहे जे आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये असतात. शरीर जसं जसं आपलं मोठं होतं तसं तसं त्या स्नायू देखील काय होतात, मोठ्या होत असतात. म्हणजे सर्व शरीरात स्नायू असतात. मग आपल्या शरीरात जे स्नायूपासून तयार झालेले अवयव कोणते येतं, हृदय, रक्तवाहिनी, फुफ्फुसे, हे काय येतं, स्नायूंपासून तयार झालेले अवयव आहेत. जो आपल्याच्या पोटामधील श्वासपटल आणि स्त्री असते तिच्या शरीरात जो गर्भाशय असतो, हे देखील कुणामुळे, कशाने बनलेले, पूर्णतः स्नायूंनी. आणि पूर्णतः स्नायूंनी जे बनलेले अवयव कोण होते, मगाशी सांगितलेले रक्तवाहिन्या, ह्या सगळ्या पूर्णतः स्नायूंनी बनलेले आहेत. तसंच पोटामध्ये जे श्वासपटल असतं किंवा स्त्रीच्या गर्भाशयात देखील गर्भाशयसुद्धा स्नायूंनीच बनलेला असतो. मानवाच्या शरीरामध्ये 600 पेक्षा अधिक स्नायू असतात. किती, असा प्रश्न विचारता. मानवाच्या शरीरामध्ये 600 पेक्षा अधिक स्नायू असतात, लक्षात ठेवा. हे असा प्रश्न विचारतील की मानवाच्या शरीरात किती स्नायू असतात, तर 600 पेक्षा जास्त म्हणजे अधिक स्नायू असतात मानवाच्या शरीरामध्ये. प्रौढ आणि निरोगी जे व्यक्ती आहेत त्यांच्या शरीराचं जे वजन असतं ते शरीराचे सुमारे 40% वजन हे स्नायूंचे असतं. प्रौढ आणि निरोगी व्यक्तींचं जे वजन आहे ते 40% वजन हे कुणाचं असतं, त्यांचं स्नायूंचे असते. तसेच आपल्या चेहऱ्याच्या भागात जवळपास 30 स्नायू असतात. हे आपल्या चेहऱ्यावर किती, जवळपास 30 स्नायू असतात. आणि ह्या 30 स्नायूंनीच आपल्या शरीरावरचं जे हास्य आहे, दुःख आहे, आनंद आहे, हे सगळं व्यक्त होतं. आपले तोंड, डोके, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंचे वर्तुळे असतात. हे बघा, आपण आता स्नायूंबद्दल शिकलो. मग जो आपल्या शरीरात जो स्नायू आहे, शरीरात सर्वात जो मोठा स्नायू आहे तो कुठे असतो, मांडीमध्ये. कुठे असतो, मांडीमध्ये. आणि जो सर्वात लहान स्नायू आहे तो कुठं असतो, कानामध्ये. कानात जे स्टेप्स असतात, कानातील स्टेप्स असतात कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो.
कानातील स्टेप्सच्या हाडाला जो जोडलेला असतो तो कोय सगळ्यात लहान स्नायू असतो कानामध्ये. बघा लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा कुठे असतो? मांडीमध्ये, तर सगळ्यात लहान कानामध्ये असतो, असा प्रश्न विचारतील. तर ह्या स्नायूंचे 2 प्रकार पडतात, एक ऐच्छिक स्नायू आणि एक अनैच्छिक स्नायू. मग आपण ऐच्छिक स्नायूबद्दल जाणून घेऊया. ऐच्छिक स्नायू म्हणजे काय असतं? ऐच्छिक स्नायू हे इच्छेवर अवलंबून असणाऱ्या कामासाठी वापरतात. म्हणजेच त्यांना जी स्वतःच्या इच्छेवर चालतात त्याला काय म्हणायचं? ऐच्छिक स्नायू. म्हणजे जे हाताने काम करणे किंवा अन्नपदार्थ खाणे किंवा चालणे अशी जे काम आपण करतो ते आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजेच आपण ही कामं कशी करतो? इच्छेने करतो. म्हणून या कामासाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात? ऐच्छिक स्नायू. आपल्या जे शरीरात ऐच्छिक स्नायू आहेत ते कुठं असतात? हातात आणि पायात, या अवयवामध्ये काय असतात? आपले ऐच्छिक स्नायू असतात. आपल्या शरीरात जे स्नायू आहेत ते सगळेच काय आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत. तर आपल्या शरीरात काही इंद्रियांची कामे ही जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियांत असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. जसं की जठर, आतडे, हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूच्या मदतीनेच होत असतात. हे आपल्या इच्छेवर नसतं, हे होत असतात क्रिया आपल्या शरीरात. म्हणजेच श्वसन, पचन, रक्ताभिसरण ह्या आपल्या जीवनावश्यक क्रिया आहेत. जगण्यासाठी ह्या क्रिया असणंच गरजेचं आहे. ह्या इच्छेवर चालत नाहीत, त्यामुळे या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. याचा इच्छेवर काही अवलंबन नसतो. म्हणून या क्रियांना करणाऱ्या अवयवामध्ये जे स्नायू आहेत त्यांना अनैच्छिक स्नायू असं म्हणतात. लक्षात घ्या. मग या स्नायूंचे जे प्रकार आहेत, अस्थि स्नायू आहेत, हृदयाचे स्नायू आहेत, मृद स्नायू आहेत, हे स्नायूंचे प्रकार आहेत. तर ह्या स्नायूंबद्दल आपण काय करू? थोडक्यात माहिती घेऊ. अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू, मृद स्नायू हे काय आहेत? स्नायूंचे प्रकार आहेत. याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर पहिला जो आहे अस्थि स्नायू. 2 वेगवेगळ्या जर हाडे ते एकमेकांना जोडले की त्याला काय म्हणायचं? त्या स्नायूला अस्थि स्नायू. म्हणजे 2 वेगळे नाव आहेत आणि त्याला जोडलं की तो झाला अस्थि स्नायू. हे स्नायू आपल्याला इच्छेनुसार चालतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? ऐच्छिक स्नायू. बघा, अस्थि स्नायू कशाचा प्रकार आहे? ऐच्छिक स्नायूंचा प्रकार आहे. अस्थि स्नायू हाडाचा सांगाडा एकत्र ठेवतात आणि शरीराला आकार देतात. उदाहरणार्थ हाताचे, पायाचे जे स्नायू आहेत ते कशामध्ये येतात? अस्थि स्नायू म्हणजेच ऐच्छिक स्नायूमध्ये येतात. दुसरा जो पॉईंट आहे हृदयाचे स्नायू. हृदयाचे स्नायू कसं सतत काम करत असतं, सतत कार्यरत झालं पण पाहिजे. जर ते बंद पडलं की आपलं संपन आपलं. हे स्नायू अविरतपणे हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात, म्हणून यांना काय म्हणतात? हृदयाचे स्नायू. अशा प्रकारे हे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करीत नाहीत, म्हणून त्यांना काय म्हणतात? अनिच्छेशिक स्नायू. आपण जर या स्नायूंना इच्छा गृहीत धरली तर चालेल का? तसं इच्छेनुसार नाही. मग आपल्याला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? जर दर मिनिटाला हृदयाचे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण करण्याचे काम हृदयाचे स्नायू करतात. किती वेळा? 70 वेळा आकुंचन आणि शिथिलीकरण होतं हृदयामध्ये. म्हणजेच आपण आपल्या हृदयावर हात ठेवा डाव्या बाजूला, हे तेव्हा आपल्याला हृदयाची होणारी हालचाल जाणवते. म्हणजे ठक ठक असे ठोके वाजतात. किती वेळा? 70 वेळा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, हे इम्पॉर्टंट आहे. दर मिनिटाला किती? हृदयाचे जवळपास 70 वेळा. किती? 70 वेळा. म्हणजे एका मिनिटाला 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण करण्याचं काम कोण करतात? हृदयाचे स्नायू करतात. हे म्हणजे आपण जेव्हा हृदयावर आपला हात ठेवतो तेव्हा आपल्याला ती हृदयाची हालचाल होण्याची आपल्याला काय होते? जाणवते की नाही? हृदय आपलं हालचाल करतं हे आपल्याला जाणीव होते. आणि ही हालचाल कुणामुळे होते? मग स्नायूंमुळे होते. पुढचा जो पॉईंट आहे आपला मृदू स्नायू. मृदू स्नायू म्हणजे काय? आपण जिवंत असेपर्यंत म्हणजे अविरतपणे शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य आपल्याला नकळत जे स्नायू करीत असतात, जे गरज आहे ते नकळत करतात. शरीरात ज्या ज्या आंतरेंद्रियांची हालचाल अनिच्छिक असते अशा ठिकाणी असणाऱ्या स्नायूंना मृदू स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ जे जठर आहे आपल्या शरीरातलं, आतडे,
पुन्हा ज्या रक्तवाहिन्या आहेत, जे गर्भाशय असतं स्त्रीचं किंवा इत्यादी अवयवांच्या ठिकाणी काय असतात, मृदू स्नायू. म्हणजे इच्छेच्या विरुद्ध आहेत ह्या, आहे का नाही. आणि ह्या अवयवांची हालचाल कशी होते, सावकाश आणि ॲटोमॅटिक होते, आपोआप होते. याला आपल्याला